अभ्यास 100 वर निर्देशिलेल्या तत्वानुसार सध्या अंमलात असलेल्या नियमान्वये जेव्हा एखाद्या व्यक्तीची वरच्या पदावर स्थानापन्न होण्यासाठी नेमणूक केली जाते आणि त्या बदलीमुळे तिला खालच्या पदापेक्षा मोठी कर्तव्य व जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात, तेव्हा तिचे आरंभीचे वेतन हे उच्च समय वेतन श्रेणीत तिच्या मूळ वेतनाच्या लगेच वरच्या टप्प्यावर निश्चित केले जाते. अशा प्रकारे स्थानापन्न असताना जर तिच्या खालच्या पदाच्या मूळ वेतनात वाढ होऊन ते तिच्या स्थानापन्न वेतनापेक्षा जास्त होत असेल तर वर उल्लेखिलेल्या तत्वावर तिला दोन वेतनातील फरक व्यक्तिगत वेतन म्हणून देण्यात येतो, परंतु पुन्हा वेतन निश्चिती केली जात नाही. हे व्यक्तिगत वेतन तिच्या स्थानापन्न वेतन श्रेणीतील पुढील वेतन वृद्धीत सामावून घेतले जाते. भारत सरकारचे याबाबतचे आदेश या प्रथेपासून आता भिन्न असून खालच्या पदाच्या मूळ वेतनात बदल झाल्यास त्या आदेशानुसार मूळ स्थानापन्न वेतनाची पुन्हा निश्चिती करता येते. जेव्हा कर्तव्यात आणि जबाबदाऱ्यात केवळ काल्पनिक बदल न होता प्रत्यक्ष बदल होतो, तेव्हा मूळ वेतनावरील वाढीस आपण आतापर्यंत मंजुरी देत आलो आहोत असे आढळून येईल. एखादी व्यक्ती उच्च पदावर स्थानापन्न असताना केवळ तिच्या खालच्या पदाच्या मूळ वेतनात बदल झाल्यामुळे तिची कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या यात प्रत्यक्ष फरक पडत नाही आणि प्रारंभावस्थेत तिला जबाबदाऱ्यांमधील बदलासाठी एकदा फायदा दिलेला असल्यामुळे आता केवळ तिच्या खालच्या पदाच्या मूळ वेतनात बदल झाला एवढ्याच कारणासाठी पुन्हा फायदा देण्याची आवश्यकता वाटत नाही आणि म्हणून वर सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीस त्या पदाशी संलग्न असलेल्या समय वेतन श्रेणीप्रमाणे वेतन मिळत असल्यामुळे आणि ते वेतन त्या पदाच्या कर्तव्यासाठी योग्य मोबदला असल्यामुळे मूळ वेतनातील बदलाचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही.